स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. मस्त हवा आहे ती. आवडलं मला कोल्हापूर. आधी वाटलं होतं पण एनिवे बोल बोल ना. हे काय रे, एनिथिंग सिरियस? Avi, will you do me a favor? फेवर? बोल. ॲशला जाऊन सांग की आय एम नॉट अ लायर. मी फक्त एवढंच खोटं बोललो की मी तिच्याबरोबर फ्लर्ट करतोय. बट द फॅक्ट इज अवी, मी खरंच तिच्यात इन्व्हॉल्व झालोय. खरंच? पण मग तू तिला असं का सांगितलंस? आय डाऊट अवी, मम्मा आमच्या लग्नाला परमिशन देईल की नाही. का? ॲश गुजराती आहे ना. सो व्हॉट? सो व्हॉट? सो दॅट्स इट. मम्मासाठी एवढं कारण खूप आहे. मला एक गोष्ट सांग, आर यू रिअली सिरियस? सिरियस? आय एम डॅम सिरियस. गॉश, लुक ॲट माय फेस. माझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की मी सिरियस नाहीये. हो 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 हो. इफ यू आर रिअली सिरियस, लेट मी डू समथिंग फॉर यू. रिअली? यू प्रॉमिस? थँक गॉड. थँक यू सो मच. यू आर सच अ डार्लिंग. मी एक काम करतो, मी खाल्लं फोन आणतो, तू तिला फोन कर ताबडतोब आणि सांग की रिलॅक्स रिलॅक्स. खरंच जर असं असेल तर मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचं. काय? आय थिंक यू शुड हिअर इट फ्रॉम द हॉर्सेस माउथ. Horse? Which horse are you talking about? I'm talking about a horse. Hey, Avi, you got to tell me, okay?
जे काय घडलं त्यात तुमचा दोष असूच शकत नाही मिसेस पाटील. बट इट्स सो सॅड, सो सॅड. लग्नानंतर 5 वर्षे अनिताला दिवस राहिले होते. त्यातच ती माहेरी गेली भांडून माझ्याशी. मला वाटलं होतं की मूल झाल्यानंतर तरी तिच्या स्वभावात फरक पडेल, तिच्या वागण्यात बदल होईल. पण आम्हाला एकत्र बांधून ठेवणारा धागाही तुटला आता. आय एम रिअली सॉरी सर. सर, आई आणि अनिता सुद्धा झालं त्याला मलाच जबाबदार धरता येतो. दुसरं काय करणार ती लोक. एनिवे, कशी अनिता आता? आता ठीक आहे. आजच्या दिवस नर्सिंग होम मध्ये ठेवतील तिला. मी अनिताला भेटायला येईन. नको सर. का मिसेस पाटील? तिला आज सांत्वनाची गरज आहे. नाही नाही, तसं नाही. म्हणजे तुम्ही नर्सिंग होम मध्ये जाऊ नका, त्यापेक्षा तुम्ही घरी या. काय ग, वाजले किती? 2 वाजले. 2? अगं मग टीव्ही लाव ना. त्या काल राणे बी आल्या होत्या ना, त्यामुळे 8:30ची सिरियल पाहता आली नाही. आता परत दाखवतील. लाव. 5 मिनिटं आहेत अजून. काय ग, तुझा चेहरा का असा? फोन आला नाही मिलिंदचा? नाही. अगं मग तू लाव ना फोन. मी लावू? अगं त्यात काय विचारायचं, लाव बघू आधी फोन. हॅलो. हॅलो मिलिंद, तुम्ही डबा नेला नाही, जेवलात का? नाही जेवलो. 2 वाजलेत, जेवून घ्या ना. उर्मिला, मी मीटिंग मध्ये आहे. मी फोन ठेवतोय. अजून नाहीच ना मिटलं तुमचं भांडण? असं काय करतोय हा? हे बघ, तो संध्याकाळी आला ना, चांगली खडसावते बघ त्याला मी. नाही आई, खरं तर चूक माझीच होती. तुझी? अरे वा, सिरियल सुरू झाली की. छान छान. अहो अहो, आज संध्याकाळी आपण उषाकडे जाऊया का? आज? हा. अहो 2 दिवस राहून परत येऊ ना. आई आज नको, नंतर जा ना कधीतरी. हे बघ, आम्ही गेलो ना की तुमचं भांडण लगेच मिटेल. अगं नवरा बायकोंचं भांडण फार काळ टिकत नाही, आणि त्या टिकायलाही नको. लक्षात राहील ना, आम्ही येईपर्यंत तुमचं भांडण मिटायला हवं. काय खुसफुस चालली तुमची? तुम्ही गप्पा बसाव. अगं ते बघ, तुझी मानसी आज नक्की घर सोडून जाणार. अगं बाई, अहो ती घर सोडून गेली की मग संपलंच की सगळं. बाईसाहेब, भावना ताई आल्यात. जाऊन हळदी कुंकू घेऊन ये. आता आणते. ये ग, बस. मला वाटलंच होतं तू येशील म्हणून. ओळख करून देते. ही माझी बहीण भावना. ह्या अवंतिका दीक्षित, या त्यांची आई. जरा हळदी कुंकू लावून देतेस ना? मी सामान ठेवते गाडी. हो. अहो कशासाठी या फॉर्मॅलिटीज केल्या तुम्ही? काय पहिल्यांदा चालाय तुम्ही? निघायचं? एवढी श्रीमंत असून किती साधी येत नाही माणसं.
बरं आहे मिसेस रागे. थँक्स फॉर एव्हरीथिंग. खरंच आपल्या आदरातिथ्यामुळे आम्ही अगदी भारावून गेलोय. आपण आलात, आपल्याशी बोलून आम्हाला खूप बरं वाटलं. या पुन्हा. येतो. बरं आहे. हो, लवकरच कळवू आम्ही तुम्हाला. आलात? जेवायला घेऊ? आई आई बाबा उषाताईंकडे गेले. मिलिंद मिलिंद मी काय म्हणते, माझं ऐकून घ्या ना. मिलिंद, आय एम रिअली सॉरी. म्हणजे ना, माझं खरंच असं काही इंटेन्शन नव्हतं. हे बघ उर्मिला, माझ्याबद्दल तुझ्या मनात काय फिलिंग्स आहेत मी त्याशी तुझ्या डोळ्यात पाहिले. तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल तिटकारा होता, तिरस्कार होता. मला वाटलं होतं की मी माझ्या प्रेमाने तुला जिंकेन आणि मग हळूहळू तू शैलेशला विसरशील. नाही, तू आयुष्यभर शैलेशवरच प्रेम करणार आणि माझा फक्त तिरस्कार करणार. आणि हे लक्षात ठेव, हे जर का असंच असेल तर मी तुला अडवणार नाही. तुला तुझा मार्ग मोकळा आहे. म्हणता तुम्ही?
उर्मिला, मिलिंद मला माहितीये मी चुकले. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण मी कुठे जाऊ? आई काय सांगू? उर्मिला, उर्मिला प्लीज कूल डाऊन. उर्मिला आय एम सॉरी. अगं खरंच मला तुला दुखवायचं नव्हतं. उर्मिला प्लीज. अरे हो उर्मिला, मला खूप भूक लागली. चला जेवायला नाही वाटणार? तू वाटेत अंजीर घेतले होतेस ना ग? कुठेच मला एकही दिला नाही तुम्ही. देते हो, आईस्क्रीम करायचं ठरलंय ना आज. अरे वा, थँक्यू. प्रवास बाकी छान झाला. Yes. नाहीतर गाड्या लेट झाल्या ना अगदी कंटाळा येतो. जाता येताना त्यांची कार होती म्हणून बरं होतं. केवढ्या कार्स आहेत ना त्यांच्याकडे. त्यांना काय कमी आहे रे? हे पण त्या बाईला मी मानलं, खरंच मान. नवरा गेल्यावर खचून न जाता एवढा मोठा बिझनेस सांभाळला, वाढवला. बाबा, तुम्ही मध्ये मध्ये फोन आले होते ते ऐकलेत का? लाखांचे नाही करोडोंचे व्यवहार चालले होते. हो ना, आणि केवढा मोठा बंगला, गाडी, नोकर चाकर, शेतीवाडी. खरंच या ठिकाणी जुळलं ना तर अवंती खूप लकी ठरेल. काय ग सौरभ, यावेळी तरी बरं बोलला का? बाबा, पण तो माझ्याशी खूप मोकळपणाने बोलला बिझनेस विषयी. पण एकंदरीत तो जरा कमीच बोलतो नाही का? काय बोलला ग अभि? एडिट करून सांग ना, आम्ही काय सगळं नाही विचारणार. एडिट करण्यासारखं काहीच नाही बोलला. मी फक्त त्याला सांगितलं की लग्नानंतर पण मी करिअर चालूच ठेवणार, आणि तो हो म्हटला. तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? प्रॉब्लेम म्हणजे बाबा, कोल्हापूर किती लांब आहे, आणि शिवाय माझा इथला जॉबचं काय करायचं? हे बघ, तुझा निर्णय झालेला नाहीये का? हे आता विचार नाही बदलायचा. अगं तिला नाही तर काय, तुला काय चालत जायचं कोल्हापूरला? अनिता, ये बेटा, बस इथे. जरा बरं वाटेल तुला. ये सावकाश. ऐक, ठीक आहे. बरं वाटतंय? काय बरं वाटायचंय त्यात? बाळ गेलंय रे माझं. शक्य आहे का बरं वाटणं? काय बोलतोय का? अनिता, शांत हो. प्लीज तू मला शांत व्हायला सांगू नकोस. तुझ्या बायकोमुळेच झालंय सगळे. तिनं काय केलंय आता? उलट तूच तिला मारायला धावली होतीस. तू तिचीच बाजू घे. अभि, जाऊ दे ना आता. कशाला मानभावीपणा करतेस एवढा? जा ना ऑफिसला, काळं कर तुझं तोंड. अगं काय बोलतेस तू हे? तू इथं थांबू नको, तू पण जा ना. दार उघड जा. जरा शांत बसून देत नाही तुम्ही मला. मला अनिताला भेटायचंय. तू कशाला आलायस इथे? अनिता, मला सानिकाने सगळं सांगितलंय. शॉक्ड. अनिता, आपलं पहिलं मूल. आपलं नाही, ते फक्त माझं होतं. तुला माझ्याबद्दलच काही वाटत नव्हतं तर बाळाबद्दल काय वाटणार आहे? अनिता, असं नाहीये, बिलीव्ह मी. अनिता, अगं मला काही वाटत नसतं तर मी इथे आलो असतो का? मला भेटायला नाही आलेलास, माझ्या निमित्तानं सारिकाला भेटायला आलेला आहेस. तुमच्या दोघांचं काय चालतं मला काही कळत नाही असं वाटतंय तुला? शट युअर डर्टी माउथ.
काय वाटेल ते बोलतेस तू? बहिणीसारखी मला ती. संशयाचं नुसतं विष भरलंय तुझ्या मनात, विष. विनाश, आई, तुम्ही काहीच देखील बोलत नाही तर तुमच्या मनातही आमच्याबद्दल काहीतरी? अरे संजीव, कीव येते मला तुमच्या लोकांची, कीव. अहो किती संकुचित वृत्तीचे आहात तुम्ही. आई, तुमच्या मुलीची जी अवस्था आहे ना आज, त्याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही. मी? हो, तुम्ही तिला लाडवून ठेवलेलं आहे. एक नंबरची आळशी झाली ती. समंजसपणा, शहाणपणा काही नाहीच. संजीव, माझ्या आईला तू शिकवायची गरज नाहीये आणि तुला कुणी इथं बोलावलेलं नव्हतं. मला तुझ्या सांगपणाची गरज नाहीये, कळलं? खरंय, तुला कोणाचीच आणि कशाचीच गरज नाही, हेच खरं आहे. पण लक्षात ठेव अनिता, तुझ्या या वागण्याचा एक दिवस तुला खूप पश्चाताप होईल. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल, खूप उशीर झालेला असेल. लक्षात ठेव. संजीव, जाऊ दे ना त्याला. Let him go to hell. यापुढे बोलताना नीट विचार करून बोल.